नमस्कार यूट्यूब फॅमिली, संगीता बनसोडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे। आज आता मी घरीच हा बघा, शेताला गेलो नाही। आता दिवसभर झालं कूलरमध्ये पाणी टाकून कूलरला बसून काम चालू आहे बघा 2 वाजतापासून। हे बघा 8 पहिल्याची डाळ घरीच करायलो बघा। हे एका दिवसानं अगोदर धुतली आणि हे दुसऱ्या दिवशी, ते 3 दिवस वाळली आणि हे 2 दिवस वाळली। ते थोडी चुरा झाली 3 दिवस वाळल्यामुळं तिला चाळणी फिरणी करून अलग अलग करावं लागते कणवर डाळ। आणि ही बघा किती छान झाली बघा डाळ। हे बघा डाळ आता याच्यातली एक दोन आता ते थोडं घोळून काढलं, थोडं चाळणी करून काढलं की एकदम हे बघा डाळ कशी झाली गावाकडची पांढऱ्या तुरीची डाळ। हे बघू शकता। कॅमेरामॅन थोडं जवळ झूम करू नको, जवळ आण, झूम करू नको, फाटते व्हिडिओ। केलं होतं झूम, डबल कर, फाटते व्हिडिओ। हे बघा मंडळी डाळ, गावाकडची गावरान पांढऱ्या तुरीची डाळ बघा। हे बघू शकता। याच्यातल्या एक दोन तुरी चाळून काढलं की भारी दिसते बघा डाळ, एकदम भारी। एवढी चवदार लागते पांढऱ्या तुरीची डाळ, खूप छान लागते। आपल्या हातानं बी टोचून शेतातून पिकून तोडून कापून घरला बडून आणून डाळ भरडून शिजून खाणं म्हणजे वेगळीच मजा असते बरं। काही असो, शेतातल्या तुरी होता बघा, पांढऱ्या तुरी ठेवून घेतल्या। डाळ घरीच करा म्हणलो, आता काय करावं मग घरी तरी। काल दिवसभर मोटर बंद चालू करायचं काम होतं माझ्याकडं, आज गेलंच नाही बघा। पोरग गेलंय, थोडा वेळ पाणी जमा झालं की चालू करायचं आणि थोडी कमी झालं की, आता उन्हाळा होय ना, पाण्याची पातळी थोडी खाली जाते, कमी होते। थोडं वाढलं की चालू करायचं, कमी झालं की बंद करायचं, असं काम होतं। दिवसभर विहिरीपाशी बसून होतो, तर आज गेलो नाही बघा, डोकं दुखलं कालच्या उन्हामुळं। तरी पण आज कूलरपाशी बसून हा थंडगार वार इथे लागलं, पण बसनाच केलं बघा। ऊनच सण नाही घरचेच कामं करावं, काय करू आता घरी। पण आता कोरड्या पापड डाळी दुळी करणं। माझा व्हिडिओ जे ताई बघत आहात तुमच्या झाल्या का डाळी कोरड्या पापड? कमेंटमध्ये सांगा ताई। आणि माझी डाळ कशी झाली काय नाही सांगा। आता बघल्या ना तुम्ही डाळ कशी झाली काय नाही। मी घरीच मी स्वतः हातानंच करतो बघा, मी देत नाही फिरणीवर दळायला। गिरणीवर काढून देतात, छान देतात काढून, पण दिलं नाही आता। मला आवडते हो असं दळण करणं, खलबत्त्यात कुटणं, मिक्सरचा वापर न करता चुलीवर स्वयंपाक करणं मला खूप आवडते। गावाकडचं जीवन, मी गावाकडचीच आहे, मी खेड्यातलीच आहे, तरी पण मला आवडते, आमचं जीवन खूप आवडते। एखाद्या सिटीत राहणाऱ्या माणसाला, मोठमोठ्या जॉब असणाऱ्याला
असं गावाकडचं जीवन आवडते. पण मी खेड्यातली असून सुद्धा मला गावाकडचं जीवन आवडते. सारून काढणे, सडा टाकणे आणि असं दळणे, कुटणे, हे असं खूप आवडते बघा मला. तुम्हाला आवडते का? आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा. बघा काय नाही, आता एवढं बायलीवर खूप होईपर्यंत आता संध्याकाळ झाली. आता सगळे कामं आता आज काय होत नाही बघा. आता ही पाकडणं होईना काय ना, ही अलग ते अलग भरून ठेवतो. आता उद्या दिवस जाते बघा मला पकडायला, चाळायला, सगळं फ्रेश करून ठेवायला. आणि ते बाजूला म्हणजे तुरी बाजूला काढून डबल जात्यातून काढणं, हे सगळे फ्रेश आता उद्याच होते बघा. आज काय होत नाही. आता 5 वाजले. आता संध्याकाळची कामं, स्वयंपाक, खाणं पिणं, आता दुसरी कामं, यूट्यूबवरची कामं, एडिटिंग करणे, व्हिडिओ सोडणे, बरेच काही कामं असतात. चला मग, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा मंडळी, 2 दिवसापूर्वी मी डाळ भरलेली होती बघा. काल तर मला उन्हामध्ये पाणी भरल्यानं ऊनच लागलं. काल काही करू शकलो नाही मी. काल झोपूनच होतो थोडा वेळ आई घेऊन, खूप ताप आली होती. हे बघा, आज जरा डाळ काढली बघा. त्या दिवशी भर दिलेली, जरा चाळणी करून पाकडून फ्रेश करून ठेवा. आणि काल हरभरे वाळू घातले, म्हणजे काल परवाच्या दिवशी हरभरे वाळू घातले. आता कालचं आणि आजचं ऊन दिलं की ते पण आज काढायचे आहेत. हे बघा, तुरीची डाळ भरून घेतली मी. अशी झाली बघा, पाकडून फिकडून घ्यावा. हे बघा, गावरानी पांढऱ्या तुरीची डाळ आधी चाळणी करून घ्यायची. असं खाली कणवर पडते. हे बघा, हे बारीक झालेल्या तुरी कणवर पडते. नंतर याला पाकडून घ्यायचं. चाळून घेतलं म्हणजे कमी कमी पडते. नंतर याला पाकडून घ्यायचं. हे बघा, असं असते बघा गावाकडचं जीवन, गावाकडची कामं, डाळी करणं, शेतकऱ्याची कामं. आज तर आबाळच आले बाबा, काय झाले की काय नाही. काल खूप ऊन होता, आज सकाळपासून ऊन होता. ढग याले चले ऊन. बरं झालं मी हरभरे वाळून गेले आज. काल आणि आज हरभरे 2 दिवस वाळत झालं. तुरीला 2 दिवस ऊन दिलं, डाळ भरडून घेतली. आता उद्या हरभरे पण भरडून घेणार. डाळ नाही, हरभऱ्याची भजी खावाट आली आमच्या भैयाला. आमच्या कॅमेरामॅनला भजी खावाट आले. ते भज्याचा आयटम लई आवडीचा आहे आमच्या भैयाचा. भरडून टाकावं डाळ लवकर म्हणजे. ताई नो तुमच्या झाले का हो डाळी दुळी? आता कुरड्या पापड राहिले का? आज गहू फुलू घालायचे. आता गहू निसून भैयाला आमच्या दळण पण निसून देतो, पीठ नाही गव्हाचं. आणि दळणासोबत गहू फुलू पण घालतो निसून. कुरड्या करायच्या, आता पापड करायच्या, आता खूप काही करायचं आहे. आता उन्हाळ्यातलं काम एक झालं. आता मग तुरी भरडीनं झाले, हरभऱ्याची डाळ, कुरड्या, पापड, वळवट, तेवढे गहू उन्हाला टाकायचे. हातं उन्हाला टाकून वाळू घालून भरून ठेवायचे हातं. कशी वाटाली बघा, किती छान वाटाली. पाकडलं तर नाही झाली. हे बघा, पाकडायची तर आहेच बघा. चाळल्यानं किती छान वाटाली बघा डाळ गावरानी. आणि इतकी छान लागाली पांढऱ्या तुरीची डाळ. मी बियाला पण ठेवलं तुरी आदली बघा, ठेवलं पांढऱ्या तुरी खायला. आमच्या आईनं बी दिलेलं होय. मस्त लागालंय. वरण लई छान लागालंय. वरण भात केल्यावर पीठ टाकून एकदम टेस्ट लागालंय. चुलीवर तर केल्यानं इतकं भारी लागालंय. आता आमचा भैयानं आणलं आज लाकडं. शेताला पाणी द्यायला गेलं तिळाला. आज लवकरच आला. इथं आमच्या इथं बार्शीचं एका महादेवाची कुस्त्या असतात. ते कोटा आहे की मला माहीत नाही, मी बघलो बी नाही. हाय म्हणा असं गावाच्या पलीकड असं म्हणतात. आज कुस्त्या होता म्हणा. भैया लवकरच आलाय आज निघून पाणी देता लाकडाचा भारा घेऊन आला. त्याला तर लई आवडते चुलीवरचं खाणं. आई चुलीवर स्वयंपाक कर म्हणते. गेल्या वर्षी तर मी लाकडं विकतच घेतले होते. आता काय नाही, शेतात खानफुलं होतं तुरीचे काटकं. पराठ्या पण जमा करून ठेवल्या कापसाच्या. पण त्याला लाकडं पण पाहिजेत. आता लाकडं झाली हे पराठ्या भुर्र जळून जातात. तरी पण आम्ही करतो स्वयंपाक पराठ्यावर. आमच्या इकडे लाकडं जास्त नसतात, माळच नाही आमच्या गावाला. हे कॅमेरामॅन दाखवा. आणखी पाकडली नाही बघा डाळ.
जमली का मला डाळ करायला? त्या दिवशी भरलेलं बघा जात्यावरच घरी. व्हिडिओ कसा वाटला, माझी डाळ कशी झाली काय नाही बघा. स्टॉप कर भैया तुम्हाला. हे बघा मंडळी, 4 पायऱ्याची डाळ नेसली बघा. कशी झाली काय नाही डाळ बघा. ताईंनो बघा माझी डाळ कशी झाली. घरी स्वतः मी भरडिली बघा जात्यावर. कशी निघली बघा, कशी झाली काय कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. सांगा नक्की माझी डाळ जमली का मला. हे बघा घरी मी स्वतः तयार केली बघा. मी जात्यावर भरडिली आणि हे डाळ अलग काढली आणि हे वेगळं काढलं. ते डाळीमधून किती प्रकार निघतात बघा. हे वेगळं काढलं आणि याला म्हणतात डोळ. हे बघा हे डोळ म्हणजे हे घोळून काढलं आणि तुरी वेचून काढल्या. हे अलग आहे आणि हे आहे याला म्हणतात आमच्या इकडं कणोर. डाळीचा कणोर म्हणजे थोडी फुटलेली डाळ, चुरा झालेली डाळ. हे बघू शकता. हे पण खूप छान वाटाली बरं. अशी पिवळी जरत कुठंच काही नाही, एवढी क्लीन वाटाली. हे कणोर पण इतका छान वाटाला आहे. हे बघू शकता अशी झाली बघा डाळ. चला मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये खूप बार म्हणलेला आहे का तर 2-3 दिवसाच्या नंतर याच्यात आत्ता झाला माझा व्हिडिओ पूर्ण. चला मग बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.